शहादा बस स्थानकातील समस्यांवर शिवसेना युवा सेनेची पाहणी। महिला सुरक्षेसह मूलभूत सुविधांबाबत तात्काळ कारवाईची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बस स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मोहित सिंग राजपूत यांच्या नेतृत्वात ही पाहणी करण्यात आली। पदाधिकाऱ्यांनी बस स्थानक परिसरात प्रत्यक्ष फिरून प्रवाशांशी संवाद साधला। यावेळी हिरकणी कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहे, आसन व्यवस्था, नादुरुस्त पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसेसची दुरवस्था व वेळेवर बसेस न सुटण्याच्या तक्रारी समोर आल्या। महिला सुरक्षेच्या बाबतीत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले। पाहणी दरम्यान आढळलेल्या सर्व त्रुटी तात्काळ दूर करण्यात याव्यात अशी ठाम मागणी संबंधित प्रशासनाकडे शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। डिवाइडर है ना, बॅक साइड पूरा यूटर्न है। मी पण पाहिले आपले काही ड्रायव्हर लोक आहे ना चालवण्यासाठी फार घाई करतात। आता मी येत होतो ना कशाची असते हो सांगा ना, मला अशी पण तक्रार आलेली आहे की ज्या गावाची विद्यार्थी आहे सकाळी 6ची वेळ असते, जे कॉलेजवाले असतात ते वेळेवर बस पोहोचत नाही बस बसेस कमी असल्यामुळे सगळ्यात मोठा इश्यू आमच्याकडे। आता 84 आहे आणि आता 81 होतील, 3 गाड्या जातील। साडेबाराची गाडी नाही, साडेबाराची बस बायका बोलला ना कुठे लॅटरिन जय महाराष्ट्र। आज आम्ही नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या वतीने आमदार भैयासाहेब चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय भैयासाहेब रामभैया रघुवंशी यांच्या आदेशाने मार्गदर्शनाखाली शहादा बस स्थानकाला भेट दिली असता इतर सोयी सुविधांचा अभाव दिसून आलेला आहे। पंखा, सीसीटीव्ही हे जीर्ण अवस्थेत आढळून आलेला आहे। कुठल्या प्रकारची इथं साफसफाई वगैरे काही नाही आहे। अनेक प्रवाशांना अडचणीला रोज सामोरे जावं लागत आहे। महिलांच्या सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही जे पाहिजे होते तेही बंद अवस्थेत आहेत। खरं म्हणजे आगार प्रमुखांनी पण याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की आपल्यावर फार मोठी जबाबदारी असते। ठीक आहे, काही प्रमाणामध्ये त्यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे, पण जे महत्वाच्या सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधांपासून इकडचे प्रवासी लांबच राहिलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शहादा बस स्थानक हे जीर्ण अवस्थेत आहे। जसं की स्वातंत्र्य मिळालं का नाही हे शहादा बस स्थानकापासून आपल्याला कळतं आहे आणि फार मोठ्या प्रवाशांना सामोरे जावं लागत असताना देखील इथं महिलांसाठी बसण्याची चांगली सोयी सुविधा नाही आहे। ती सोयी सुविधा लवकरात लवकर हे आगार प्रमुख यांची टीम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच NCMC स्कीम जे स्मार्ट कार्ड स्कीम संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे तिचा देखील शुभारंभ या ठिकाणी लवकरात लवकर होईल अशी ग्वाही देतो आणि प्रवाशांच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील अशा आगार व्यवस्थापकांच्या वतीने देखील अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।